भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव, आईवर आलेल्या संकटाने खूप काही हिरावले, परमात्मा एक मार्गात येऊनी सर्व काही मिळाले। माझे नाव श्री सदानंद परसरामजी तलमले आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे। ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीप्रमाणे भगवंताचे मिळालेले गुण मी आज आपल्या समोर सादर करीत आहे। मी आणि माझे कुटुंब मार्गात येण्या अगोदर आमची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती। मी लहान असतानाच माझे वडील स्वर्गवासी झाले व घरी आई, आम्ही 2 भाऊ आणि 5 बहिणी असे आमच्या कुटुंबात एकूण 8 सदस्य राहिलो। माझी आई ही विड्या बांधून आणि मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत होती। आम्ही दोघे भाऊ मिळेल ते काम करून म्हणजेच सकाळला ब्रेड विकून आणि दुकानामध्ये नोकरी करून आपल्या शिक्षणासाठी व घरातील खर्चासाठी हातभार लागावा या दृष्टीने काम करीत होतो। मला आमच्या गावातील उद्योगपती श्रीमान दुर्गाप्रसाद सराफ यांच्याकडून दरमहा 5 रुपये शिक्षणाकरिता मिळत होते, कारण ते गरीब लोकांची मदत करीत होते। मला लहानपणापासून हनुमानजीच्या मंदिरात पाणी नेणे व हनुमान चालीसा वाचण्याचा खूप छंद होता। त्यामुळे मी 10वीत असतानाच माझ्या अंगामध्ये हनुमानजी येण्यास सुरुवात झाली होती। म्हणजेच बाहेरचे होते असे म्हणायला हरकत नाही। घरच्या लोकांना प्रश्न पडला की आत्तापासून जर याच्या अंगात यायला लागले तर याचे शिक्षण कसे होईल। त्यामुळे त्यांनी घराची बांधणूक केली। घराची बांधणूक केली असली तरी घरची परिस्थिती खूप नाजूक होती। आम्ही पूर्ण देवी देवतांची पूजा करीत होतो, तसेच मुसलमानाच्या दर्ग्याच्या सुद्धा फोटो आमच्याकडे होत्या। याच दरम्यान आमच्या आईची प्रकृती पण खालावली। तिच्या नाकामध्ये वरण झाला होता। आम्ही त्या परिस्थितीत बऱ्याच ठिकाणी डॉक्टरी उपचार केले। डॉक्टर म्हणायचे की आईच्या नाकात एक मोठा फोड आहे व त्यामुळे आईला श्वास घ्यायला त्रास होत आहे। त्यामुळे तिच्या नाकात खूप दुखत असल्यामुळे एवढा जास्त अशक्तपणा व्हायचा की ती कुठलेच स्वतःचे काम करू शकत नव्हती। नेहमी तिला आधाराची गरज पडायची। डॉक्टरी उपचाराने आराम न मिळाल्याने व त्रास दूर न झाल्याने बरेचसे जाणते आणि वैद्य केले, परंतु आईला काहीच आराम पडला नाही। ती सतत 6 महिने खाटेवर झोपून होती। त्यामुळे आम्हाला आईला गमावण्याची भीती वाटत होती। आम्हाला विचार पडला की वडील लहानपणीच मरण पावल्यामुळे आता आईच फक्त आमच्या पालन पोषणासाठी आहे। जर ती पण आम्हाला सोडून गेली तर आमचे कसे होईल। आमची अशी बिकट परिस्थिती बघून आमची मानलेली मावशी, तिच्याकडे परमात्मा एक मार्ग होता। ती म्हणायची की तुम्ही जर मार्गात आले तर तुमचे सर्व दुःख बरे होतील। परंतु मी तिला म्हणत होतो की मी बजरंगबलीला मानतो तर त्याचे काय होईल, असे प्रश्न माझ्या मनात निर्माण होत होते। तेव्हा मावशी म्हणाली की जर तुझा बजरंगबलीच सर्व काही बरोबर करीत असेल तर त्यांनाच सांग की तुझे दुःख दूर करायला। नंतर मी विचार केला तेव्हा मला वाटलं की मावशी जे सांगत आहे ते बरोबर आहे। आम्ही एवढ्या सर्व देवांची पूजा केली तरी घरी अंधश्रद्धा होती व परिस्थिती सुद्धा खूप नाजूक होती। त्यामुळे मी मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला। नंतर मावशी आम्हाला मार्गदर्शक श्री तिलकचंदजी खोब्रागडे गुरुजी यांच्याकडे घेऊन गेली। गुरुजींनी आमची सर्व हकीकत जाणून घेतली व त्यांनी मार्गाविषयी आम्हाला पूर्ण माहिती देऊन मार्गदर्शन केले आणि घरातील सर्व साफसफाई करून 3 दिवसांचे साधे कार्य करण्यास दिले। खरोखर त्या 3 दिवसांच्या कार्यामध्येच भगवंताचे गुण आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले। जी आमची आई 6 महिन्यांपासून खाटेवर होऊन राहायची, ती या 3 दिवसांच्या कार्यामध्ये उठून उभी झाली व तिची प्रकृती हळूहळू सुधारायला लागली।
त्यानंतर ती पूर्णपणे बरी झाली व आमच्या घरची परिस्थिती सुद्धा बळकट झाली. वर्ष 1982 आम्ही मार्गात आलो तेव्हा मी ITI मध्ये शिकत होतो. आम्हाला एका वर्षानंतर त्यागाचे कार्य मिळाले व या त्यागाच्या कार्यामध्ये मला आमच्या गावी तुमसरलाच खंबाटा या कंपनीमध्ये ₹9 रोजप्रमाणे नोकरी मिळाली. तेव्हा त्या पहिल्या पगारामध्ये 10 नोव्हेंबर 1983 वा आमच्याकडे त्यागाचे हवन कार्य झाले. माझी 5 सेवकांना जेवण देण्याची इच्छा असल्यामुळे मार्गदर्शकांच्या सल्ल्यानुसार आम्ही सेवकांसोबत त्यागाचे हवन कार्य पार पाडले. माझे ITI चे शिक्षण पूर्ण झाले तरी मला नोकरी मिळत नव्हती. मार्गदर्शकांनी आम्हाला अगोदरच सांगितले होते की आपल्या मार्गामध्ये सेवक जर चांगले कर्म करून मेहनत घेत असेल तर जे कोणी गरीब आहेत त्या सर्वांना या मार्गातील भगवंत काम धंद्यात योग देतो व तोच त्यांची गृहस्थीवर आणतो. त्यांच्या शब्दाप्रमाणेच मला नोकरी मिळाली व तेथूनच आमची घरगृहस्थीवर येऊ लागली. साध्या कार्यामध्ये आमच्यावर खूप प्रसंग येत होते. आमच्या घरासमोर कापलेले लिंबू त्याला शेंदूर, गुलाल आणि बुक्का लावून बाहेर पडलेले दिसत होते, त्यामुळे आम्ही घाबरत होतो. तेव्हा हा प्रकार आम्ही गुरुजींना सांगितला. गुरुजी म्हणाले की त्या लिंबूला धुवून त्या लिंबूचे शरबत करून पिऊन घ्या, आपल्याला काहीही होत नाही. त्यामुळे आम्ही भगवंताला सामोर ठेवून आमचे मन पक्के करीत होतो. माझ्यापेक्षा मोठा भाऊ हा नागपूरला राहत होता व तो एका व्यक्तीकडे नोकरी करीत होता. त्यानंतर तो सुद्धा कार्यात आला व साध्या कार्यात असताना त्याला भंडाऱ्याला सरकारी नोकरी लागली. नोकरीसाठी इतर व्यक्ती पैसे द्यायला तयार होते, तरी पण साहेबांनी माझ्या भावाची निवड केली. कोणत्याही प्रकारे कोणालाही काहीही पैसे न देता एका भगवंताच्या कृपेने त्याला सरकारी नोकरी मिळाली. माझी 4थ्या नंबरच्या बहिणीचे लग्न झाले असून तिला 2 मुलं होते. काही दिवसांनंतर जिजाजींना दारूचे व्यसन लागले. दारूच्या व्यसनामुळे त्यांची नोकरी गेली, त्यामुळे ते बहिणीला खूप त्रास देऊ लागले. त्रासाला कंटाळून बहीण आमच्याकडे राहायला आली असून ती 7 वर्ष आमच्याकडे राहिली. त्यानंतर तिला गुरुजींचे मार्गदर्शन मिळाले. तिने फक्त मार्गदर्शकांच्या शब्दावर योग मागितला. त्यामुळे तिची हाक सुद्धा भगवंताने ऐकली व आमचे जिजाजी स्वतःहून आमच्याकडे आले. घरी आल्यानंतर त्यांनी स्वतः मार्ग स्वीकारण्याची इच्छा जाहीर केली. माझी 3 नंबरची बहीण हिचे सुद्धा पती खूपच दारू पीत होते. त्यांना सुद्धा या मार्गाबद्दल सकारात्मक माहिती मिळाली व ते सुद्धा मार्गात आले. माझी 5 नंबरची लहान बहीण जी माझ्यापेक्षा मोठी आहे, ती पायाने अपंग आहे. ती सुद्धा माझ्या सोबतच मार्गात आली व त्यागाचे कार्य केले. तिच्या नोकरीसाठी आम्ही इकडे तिकडे पुष्कळ प्रयत्न केले, पण तिला काही सरकारी नोकरी मिळत नव्हती. त्यामुळे ती खाजगी नोकरी करीत होती. परंतु एका भगवंताच्या कृपेमुळे कोणत्याही प्रकारची शिफारिश न करता तिला सरकारी नोकरीचा कोर्टमधून अर्ज आला व ती कोर्टमध्ये नोकरीवर लागली. त्यानंतर तिचे सुद्धा लग्न झाले. मी तुमसरला खंबाटा या कंपनीमध्ये नोकरीवर असताना मला वर्धा येथे स्टील कंपनीमध्ये नोकरी मिळाली. त्यामुळे मी मार्गदर्शकांना म्हणालो की माझी गाव सोडून जाण्याची इच्छा नाही आहे. तेव्हा ते म्हणाले, जिथे भरला आपला नारा तोच गाव बरा. नंतर मी महानत्यागी बाबा जुमदेवजींना सुद्धा भेटलो होतो. तेव्हा मी बाबांना सांगितले की मला वर्धेला स्टील कंपनीमध्ये नोकरी लागली. तेव्हा बाबा म्हणाले, चांगले झाले, तुम्हाला जायला पाहिजे. तेव्हापासून मी वर्धेला कार्यरत आहे. आता मला इथे 22 वर्षे पूर्ण होत आहे. आज मी, पत्नी, मुलगा आणि मुलगी असे छोटेसे माझे सुखी कुटुंब आहे. खरोखर भगवंताची कृपा महान आहे. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या कठोर त्याग व परिश्रमाचेच फळ आहेत जे आम्हाला चाखायला मिळत आहेत.
बाबांच्या या कृपेमुळेच माझ्यासारख्या गरीब आणि दुःखी मानवाचे जीवनमान उंचावले आहे. ज्या प्रकारे आपण सायंकाळच्या प्रार्थनेमध्ये म्हणतो, गृहस्थी उंच आणण्याकरिता, मानवी जीवनाचे अनेक उद्देश सफल करण्याकरिता बाबांनी 5 नियम दिले आहेत. खरोखर या 5 नियमांचे आपण जर पालन केले तर मानवाची गृहस्थी उंचावता येते व तो सुखी जीवन जगू लागतो. भगवंताच्या कृपेने व बाबांच्या प्रेरणेने माझे पूर्ण जीवन सुखी झाले व मला सर्व काही मिळाले. आज माझे कुटुंब सुखी व समाधानी जीवन जगत आहे. अशा या भगवंताला व बाबांना आणि त्यांच्या कृपेला व प्रेरणेला माझा श्वास असेपर्यंत मी विसरणार नाही. मार्गाविषयी मी सतत निष्काम भावनेने कार्य करीत राहील. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. नाव सदानंद परसरामजी तलमले. पत्ता गोविंद नगर, राऊतवाडी, वर्धा. सेवक क्रमांक 1647. मार्गदर्शक स्व. श्री तिलकचंदजी खोब्रागडे गुरुजी, तुमसर जी. भंडारा. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर, नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.